अरे रे, ही मोटरसायकल सुद्धा चुकीच्या वेळी खरेदी केली. मी आर्थिक संकटात आहे आणि आता EMI भरणं सुद्धा कठीण झालंय. सर, मी XYZ बँकेचा रिकव्हरी एजंट आहे. अनेक महिन्यांपासून तुम्ही EMI नाही भरलायत. मी मोटरसायकल जप्त करायला आलोय. सर, असं नका करू प्लीज. मला पैशांची अडचण होती, त्यामुळे मागचे EMI भरू शकलो नाहीये. आता मी माझे आर्थिक प्रश्न सोडवले आहेत. मी वचन देतो पुढच्या महिन्यापासून नियमित EMI भरेन. सर, ही बँकेची प्रोसिजर आहे. तुमचे 20,000 रुपये बाकी आहेत. तुम्हाला आता कमीत कमी 5,000 रुपये भरावे लागतील, नाहीतर तुमची गाडी जप्त करावी लागेल. ठीक आहे, मी आत्ता 5,000 रुपये भरतो, पण उरलेली रक्कम पुढच्या महिन्यात. ठीक आहे सर, तुमच्यासाठी हे मी खास करतोय. तुम्ही पावती आणि पेंडिंग ड्यू पोझिशन बँकेच्या शाखेतून मिळवू शकता. गुड इव्हिनिंग सर, मी XYZ बँकेचा रिकव्हरी एजंट आहे. कृपया बँकेने जारी केलेलं हे रिकव्हरी स्टेटमेंट पहा, ज्यात तुम्ही शेवटचा EMI भरू शकला नाही आहात. त्यामुळे बँक आता तुमची गाडी जप्त करू शकते. तुम्ही थेट बँकेत जाऊन पैसे भरू शकता किंवा मला देऊन पावती घेऊ शकता. हे काय बोलताय तुम्ही? मी काही दिवसांपूर्वीच तुमच्या एजंटकडे 5,000 रुपये आधीच भरले. अहो, शक्यच नाहीये सर. मी तुमच्या भागातील XYZ बँकेचा अधिकृत प्रतिनिधी आहे. हे बघा माझा ID कार्ड आणि हे बँकेने दिलेलं ऑथॉरिटी लेटर सुद्धा आहे. तुम्ही त्यांचा ID बघितला होता? तुमच्याकडे पैसे दिल्याचा पुरावा आहे का? अरे देवा, त्या माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि फसलो. सतर्क रहा. रिकव्हरी एजंटच्या फसवणुकीपासून दूर रहा. काय करावे? कोणतंही पेमेंट देण्याआधी किंवा पेमेंटचं वचन देण्याआधी नेहमी रिकव्हरी एजंटचं आयडेंटिटी कार्ड पहा, जे बँकेने किंवा एजन्सी फर्मने दिलेलं असावं. एजंटकडे रिकव्हरी नोटीसची कॉपी आणि बँकेकडून अधिकृततेचं लेटर असल्याची खात्री करा. तुम्ही फोनवर होम ब्रांचकडेही पडताळणी करू शकता. काय करू नये? पोचपावती घेतल्याशिवाय कोणत्याही बँक किंवा रिकव्हरी एजंट्सला कोणतीही रोख रक्कम देऊ नये.